ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नगाव एज्युकेशन सोसायटी नगाव या संस्थेत भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय। येथील प्राचार्य किरण राजमल जाधव, धर्मराज यशवंत पाटील उर्फ DY पाटील आणि सचिव मनोहर भदाणे या त्रिकुटाचे उपद्व्याप खोट्या अनुशेषाच्या शिक्षण भरतीच्या जाहिराती काढून खुल्या व OBC उमेदवारांना नेमणूक देणे, बँक डेटेड वैयक्तिक मान्यता मिळवणे, मागासवर्गीय शिक्षक उमेदवारांना अनुदानित पदावर नियुक्ती देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणे, शिक्षक भरतीसाठीची जाहिरात सर्वाधिक खपाच्या दैनिक वृत्तपत्रात देणे आवश्यक असताना राजरंग टाइम्स सारख्या सांज दैनिकात जाहिराती देऊन बँक डेटेड शिक्षक भरती करून शासनात फसविणे, 2007 मध्ये फक्त 11वीच्या एकच तुकडीला मान्यता असताना विजय इंद्रसिंग गिरासे आणि प्रभाकर रघुनाथ अमृतकर यांना 25 तासिका दाखवून बोगस मान्यता मिळवणे, खोटे बनावट लेटर हेड वापरून शासनाची फसवणूक करणे, देवराम पुंडलिक पाटील, मनोज पुंडलिक पाटील, सुशांत नारायण पाटील, सोनाली गैधल करंदीकर, मेघा भभूतराव पाटील, रेखा लक्ष्मण पाटील, एकनाथ रघुनाथ पाटील, सागर भटू बांबरे, सारिका विलास पाटील, नेहा अशोक भदाणे, राकेश छबू पाटील, आशुतोष चंद्रकांत पाटील, रेखा भाईदास पाटील, तुषार छबू पाटील यांना बनावट नियुक्ती आधारे न्यायालयात पिटिशन टाकून खोटी कागदपत्र, खोटी सेवा दाखवून अनुदानित पदावर वैयक्तिक मान्यता कागदपत्रात अफरातफर करून नातेवाईकांना नियुक्ती देऊन कोणत्याही प्रकारे बनावट मान्यता मिळवून शालार्थ ID मिळविले आहेत। तत्कालीन सर्व शिक्षण अधिकारी आणि उपसंचालक यांचा यात हात आहे। खास करून रामचंद्र जाधव, नितीन उपासनी, बीबी चव्हाण यातील मोठे मासे आहेत। वंदना हिरामण निभोरे मॅडम जर नगाव संस्थेत कार्यरत होत्या तर जय हिंद शैक्षणिक ट्रस्टच्या राजे संभाजी कनिष्ठ महाविद्यालय धुळे येथे शिकवण्यास का जात होत्या? गंगामाता कनिष्ठ महाविद्यालय वरखेडे राजे संभाजी धुळे नगाव नेमकं कुठे कार्यरत होत्या? त्यांना MPS कायद्याचे नियम माहीत नाहीत का? निंभोरे यांचं नाव पिटिशनमध्ये वरखेड्याच्या शाळेसाठी घेतलं जाणार होतं, मग नगाव कसं झालं? रीट याचिकेतील राकेश युवराज पाटील नेमके कुठे कार्यरत होते? खानदेशात की कोकणात एखादा अध्यापक विद्यालय असे अनेक गैरकारभाराचा खुलासा पुढील भागात करणार आहोत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।